पन्हाळा तालुक्यातील घोटवडे निवडे परिसरात अतिवृष्टी झाली आहे। त्यामुळे परिसरातील काही घरांची पडझड झाली आहे। मात्र महसूल विभागानं या नुकसानीचे पंचनामे केलेले नाहीत। त्यामुळे नुकसानग्रस्त नागरिकांमधून नाराजी व्यक्त होतीये। यावर्षी कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला। पन्हाळा तालुक्यातही अनेक दिवस अतिवृष्टी झाली। त्यामुळे निवडे घोटवडेपैकी लवटेवाडी कोलोली या गावांमध्ये अनेक घरांची पडझड झाली आहे। पण निवडे आणि घोटवडे गावातील पडलेल्या घरांचे पंचनामे झालेले नसून ग्रामपंचायत शिपाई आणि पोलीस पाटील यांनी फक्त नुकसानीची माहिती घेतली आहे। वास्तविक घरांच्या पडझडीनंतर तलाठी, ग्रामसेवक तसंच सरपंच, गाव कामगार, पोलीस पाटील आणि कोतवाल यांनी मिळून नुकसानीचा पंचनामा करणं गरजेचं आहे। मात्र अनेक गावांमध्ये ही प्रक्रिया राबवली नसल्यानं नागरिकांमधून महसूल विभागाच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजी व्यक्त होतीये। अतिवृष्टीमुळे घोटवडेपैकी लवटेवाडी गावच्या गणपती लवटे यांचं राहतं घर पूर्णपणे कोसळलंय, तर अन्य 6 जणांच्या घराची पडझड झाली आहे। त्याचबरोबर निवडे इथल्या यशवंत हिरडेकर यांच्या राहत्या घराची भिंत कोसळली असून अन्य 4 जणांच्या घरांची पडझड झाली आहे। त्यामुळे महसूल विभागानं त्वरित पंचनामे करावेत अशी मागणी ग्रामस्थांमधून होतीये।